महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते आदित्य साहेब इथे येणार आहेत। आजचा या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे प्रवक्ते सन्माननीय आनंद दुबे जी, मेरे साथी शिवसेने के संगठक सन्माननीय विनय शुक्ला जी, आमचे विभाग संघटक शिंदे मॅडम, झोरे सातम जी आणि सर्वच आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विभाग क्रमांक 1 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मानणारे सर्व हिंदी भाषी नेते, इथे उपस्थित असलेले काही हिंदी भाषिक महिला बंधू भगिनी आणि मातांनो, प्रथम मी आनंद दुबे यांचं अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम, घाबरू नका, चला मराठी शिकूया आणि मराठीची पाठशाळा। मला वाटतं मगाशी घनश्यामजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये हिंदी भाषिक जवळजवळ 3 ते 4 पिढ्या म्हणजे 200-300 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये रोजगाराच्या उद्देशाने इथे आले होते आणि या नगरीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये असलेला त्यावेळेस, आता मला माहित नाही, पण त्यावेळी उत्तर प्रदेश हा औद्योगिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हा मागासलेला राज्य मानला जात होता। उत्तर प्रदेश मधून अनेक लोक इथे आले। पूर्वी त्यांचा मुख्य व्यवसाय होता दुधाचा। प्रत्येक ठिकाणी म्हशी आणि गायी यांचा व्यवसाय करणारे मी अनेक उत्तर भारतीय लोक पाहिलेले आहेत आणि उत्तर भारतीयांमध्ये एक मेहनत करण्याची एक मोठी ताकद आहे, मेहनती आहे, कुठल्याही स्थितीमध्ये राहण्याची त्यांची तयारी असते। अशा प्रकारे या मुंबई शहरामध्ये आज उत्तर भारतीयांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। आता उत्तर भारतीय आणि शिवसेनेचा संबंध काय? मला आठवतं पहिला आमदार ज्यावेळेला हा उत्तर भारतीय आणि शिवसेना, त्या काळचे काही लोक की उत्तर भारतीय आणि शिवसेना आमचे इथे खूप लोकसंख्या आहे, मतदार वाढले, आम्हाला पण सत्तेत आम्हाला हिस्सा पाहिजे, अशा प्रकारची उत्तर भारतीयांची मागणी इथपर्यंत पोहोचली आणि त्यावेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळच्या काही लोकांची मागणी मान्य करून शिवसेनेचा उत्तर भारतीय पहिला आमदार घनश्याम दुबे
उत्तर भारतीयांसाठी शिवसेनेने काय केलं त्याला सुद्धा आज 20 वर्ष झाली असतील. 20 वर्षापूर्वी आणि त्याचा साक्षीदार मी आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी उद्देश असा होता की या आमदाराच्या माध्यमातून उत्तर भारतीय लोकांना एकत्र करणं, त्यांची एकजूट उभी करणं, त्यांना जे आवश्यक असणारी मदत करणं, त्यांना सुविधा पुरवणं. कारण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. घनश्याम दुबे यांना 5 वर्षाचं कालावधी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना बसण्याची संधी मिळाली. दुर्दैवानं एवढं मोठं पद देऊन त्यांनी शिवसेनेसाठी पण काय केलं नाही आणि उत्तर भारतीयांसाठी पण काय केलं नाही. आणि मला वाटतं ती 5 वर्ष आमदारकीची त्यांनी स्वतःसाठी वापरली आणि त्यामुळे जो त्या काळापासून जर आज उत्तर भारतीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जर संघटन बांधण्याचा हिंदी भाषिक लोकांचा जर प्रयत्न केला असता तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे एक मोठी हिंदी भाषिकांची फौज निर्माण झाली असती. परंतु ते काम झालं नाही. कालांतराने संजय निरुपम यांना खासदार म्हणून माननीय शिवसेना प्रमुखाने दिल्लीत पाठवलं. एक वेळा नाही, 3 वेळा. काय हिंदी भाषिक आहेत आणि हिंदी भाषिकांना त्यांच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून संजय निरुपमला खासदार म्हणून आपण पाठवलं. परंतु त्यांनी 3 वर्ष खासदार करून फक्त एकच त्यांनी कार्यक्रम राबवला. त्या जुहू चौपाटीला छठ पूजा, त्यांनी सुद्धा 15 वर्ष खासदारकी दिल्लीमध्ये खासदारकीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं खासदारकीचा लाभ घेतला. परंतु त्यांनी खऱ्या अर्थानं उत्तर भारतीय संघटन ज्या पद्धतीनं बांधायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं बांधलं नाही. आज उत्तर प्रदेश मध्ये एक आपला आमदार पण निवडून आला होता, पवन पांडे. त्या काळामध्ये हिंदुत्व हे शिवसेना प्रमुखांचं, आता भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व ते सोडून द्या, पण त्या हिंदुत्वाच्या त्यावेळेला एक राम मंदिराची लाट होती आणि त्या काळात पवन पांडे नावाचा उत्तर भारतीय आपल्या देशातून कुठल्या मतदारसंघातून निवडून आला होता तुम्हाला लोकांना माहित असेल. अयोध्यातून पवन पांडे 20-25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेमध्ये बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे उत्तर भारतीय आणि शिवसेना हे असं कुणाला वाटत असेल की शिवसेनेने उत्तर भारतीयांसाठी काहीच केलं नाही. अनेक निवडणुकांमध्ये मला वाटतं चकाला साईडला एक शिवसेनेचा नगरसेवक पण उत्तर भारतीय आहे, शुक्ला, बरोबर ना. पण आता उत्तर भारतीय सुद्धा या मुंबई येऊन एवढे स्थिरस्थावर झालेले आहेत की आज पूर्वी फेरीवाले उत्तर भारतात फेरीवाले झाले नाहीयेत.
मोठमोठे शिक्षण संस्थेचे मालक उत्तर भारतीय आहेत। या बाजूला जर तुम्ही पाहिलं ठाकूर उत्तर भारतीय आहेत। आज इथे साम्राज्य निर्माण केले शिक्षण संस्थेमध्ये। माझे मित्र मीरा भाईंदर मध्ये त्यांचं नाव, त्यांची शाळा। आज अनेक डॉक्टर, अनेक व्यावसायिक, अनेक बिल्डर या मुंबई शहरामध्ये येऊन व्यावसायिक नव्हे तर एक चांगले नाव कमवून मोठ्या प्रमाणामध्ये आता उत्तर भारतीय म्हणजे फेरीवाला आणि भैया राहणार नाही। आज उत्तर भारतीय लोक एज्युकेटेड झालेत, मुली शिकतायत। पूर्वी याला काय म्हणतात, याच्या बाहेर आमच्या महिला जात नव्हत्या। त्यांचा उत्तर भारतीय घुंगटा काय म्हणतात त्याला, घुंगट। उत्तर भारतीय महिला सुद्धा या मुंबई शहरामध्ये घुंगटाच्या बाहेर आल्या अनेक, बरोबर ना? अनेक मुली शिक्षण घ्यायला लागलेले आहे, डॉक्टर झाल्या। त्यामुळे उत्तर भारतीयांनी केवळ फेरीवाला ही जी उत्तर भारतीयांच्या पाठीमागे जे काही रीत लावतात ते योग्य नाही। आणि या सगळ्या प्रवाहामध्ये सगळ्यांनाच शिवसेनेने मदत केलेली आहे। शिवसेनेने मदत केलेली आहे सगळ्या लोकांना। विशेषतः ज्या वेळा ज्या मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या शाखा चालू आहेत किंवा आपल्या इथे मालाड असतील, बोरोले असेल, दहिसर आहेत, सगळ्या नगरसेवकांनी असं म्हटलं नाही पाणी देताना की उत्तर भारतीयांची लोक आहेत, सगळ्यांना पाणी, जिथं मराठी आहेत तिथं उत्तर भारतीय मुस्लिम आहेत, असा कधी भेदभाव न करता आमच्या सगळ्या नगरसेवकांनी उत्तर भारतीयांना सुद्धा सुख सोयी देण्याचं काम केलं। संडास असू दे, नळाचं पाणी असू दे, रेशनिंग कार्ड साठी मदत असू द्या, आधार कार्ड साठी मदत असू द्या, केले की नाही मला त्या महिलांनी हात वरती करून सांगा। आपल्याला शिवसेनेच्या शाखेमधून ज्या उत्तर भारतीय इथं महिला उपस्थित आहेत त्यांना मी विचारतो की आपल्याला शाखेतून मदत होते की नाही, आमच्या नगरसेवकाकडून मदत होते की नाही? बताओ जरा, हाथ ऊपर करके बताओ। तो आपको शिवसेना बताने की कोई जरूरत नहीं, आपको शिवसेना बताने की कोई जरूरत नहीं है। अभी जो जिम्मेदारी है वो आपकी है। जिस पार्टी ने पहले से आपको मदद किया, आपका घर तोड़ने के लिए आए, झोपड़ी तोड़ने के लिए आए। आज मैं, हमारी बहू, हमारा अभिषेक गणपत पाटिल नगर में नगर सेवक करके काम किया है। वह कौन है? सारे उत्तर भारतीय, बिहारी, सारे लोग, उधर 40,000 लोक संख्या झोपड़पट्टी है। उनको पानी नहीं था, उनको नल नहीं था, उनको रास्ता नहीं था, उनको कोई सुविधा नहीं था, वो देने का काम भी हम शिवसेना। आपको पानी का महत्व, आपको लाइट का महत्व आपको समझता है कि आप सब जो आए बड़े 25% अगर बड़े लोग आए, लेकिन 75% लोग आज भी उत्तर भारतीय, बिहारी होते तो दूरी झोपड़पट्टी में रहते हैं। आज भी आज एसआरए हम लोगों ने 12 सामने लाए। आज कितने उत्तर भारतीय लोगों को फ्लैट मिला है एसआरए स्कीम में, और फ्लैट में बन गया है। ये किसकी मेहनत है? तो अभी पार्टी के प्रवक्ता से लेके पार्टी के पदाधिकारी की रिपोर्ट आप लोगों को दी है। लेकिन भाई देखा कि इलेक्शन तक उत्तर भारतीय हमारे साथ रहते हैं, और जब भी मतदान का दिन आया तो वो दिन उनका थोड़ा, उनको आते हैं, उनके उत्तर भारतीय से लोग आते हैं, आमदार आते हैं, खासदार आती है, और इधर तुम्हारे में भी है ना लोग, ब्राह्मण लोग और दलित लोग, और ये उधर के सब पुजारी आते हैं और कहते हैं भाजपा को वोट दो।
अभी एक पाठशाला में आपको ये तय करना है। पाठशाला तो हो जाएगी, भाषण बड़े बड़े हो जाएंगे, लेकिन आपके ऊपर भी बड़ी जिम्मेदारी है। जिस पार्टी ने आपको पानी दिया, जिस पार्टी ने आपको घर दिया, जिस पार्टी ने आपको सम्मान दिया, जिस पार्टी ने आपको एमएलए दिया, जिस पार्टी ने आपका खासदार बनाया, आप लोगों ने हमें क्या दिया? ये मेरा सवाल है। सबका घर बसाया, तो अभी आपकी जिम्मेदारी है। और आज हमारे थाना होने दो, मीरा भाईंदर होने दो, यहाँ उत्तर भारतीय अभी नगर सेवक घूमत रहे। अभी आदित्य साहब का आगमन हो रहा है, तो मैं आप सभी लोगों को यही विनंती करता हूँ कि आने वाले महापालिका चुनाव में सारी मतं, सगळी मतं उत्तर भारतीयांची जिथे जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे आज आपण शपथ घेऊया। शपथ घेऊनच आदित्य साहेबांच्या समोर इथून जा एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।